तिया परी जे सुबुद्धी आपू झालिया निर्वधी हा असताची उपाधी आकळू न शके तिया परी जे सुबुद्धी सुबुद्धी बुद्धी सुबुद्धी बुद्धी साधी बुद्धी सुबुद्धी IQ इंटेलिजंट कोशंट बुद्ध्यांक सुबुद्धी तम आणि रज गेल्यानंतर रक्तामधले परमाणू सात्विकच फक्त परमाणू शिल्लक आहेत त्याच्यामधून निर्माण होणारी सुबुद्धी तम आणि रज जिच्यात नाहीत केवळ सात्विक भाग आहे दुसरं एक तम आणि रज गेल्यानंतर विकारही जातात राग द्वेष लोभ मद मोह मत्सर मला एक नवल वाटलं डॉक्टर पर्ल्स म्हणून एक सायंटिस्ट मनोवैज्ञानिक होऊन गेले अमेरिकेत बहुतेक असतील डॉक्टर पर्ल्स प ल अर्ध आणि स आणि अशी वरची रेघ पर्ल्स यांनी 30 वर्ष प्रयोग केले आणि हे ओशोनी त्याचा उल्लेख केला एका ठिकाणी सहज एकदा माझ्या वाचण्यात आलंय आणि मला नवल वाटलं 30 वर्षीय शास्त्रज्ञांनी असा प्रयोग केला आहे ओशोनी असं लिहिलं आहे की त्यांनी एक साधा प्रयोग हा केला आणि जनावरापासून ते माणसापर्यंत त्यांनी 30 वर्ष सतत प्रयोग केले की चावून खा आणि लिक्विड करून खा चावून चावून इतकं चावा की त्याचं लिक्विड झालं पाहिजे आपण लाळ म्हणतो त्यांनी लिक्विड म्हटलं आणि ते घेतल्यानंतर त्याची यंत्रामधून स्टडी केली त्याची बिहेवियर पाहिले जनावरांपासून माणसापर्यंत तर क्रूर माणसांचे जे स्वभाव होते रागीट जे होते त्यांचा राग गेलेला दिसला आणि त्यांच्या अशा शोधात असं आलंय हे अशात वाचलं मी मला फार आनंद झाला पण ओशोनी त्यांच्या भक्ताला हे ट्रेस केलं नाही जे आपण ट्रेस करतो त्यांनी फक्त उदाहरण देऊन सोडून दिले त्यांनी असं म्हटलं 21 दिवस जे आपण उपवास करतो किंवा जैनांकडे उपवास चालतात 21 40 30 आपल्या इकडे काही करतात की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कमीत कमी 21 दिवस समजा सात्विक असं अन्न जर खाल्लं म्हणजे ज्याला म्हणता येईल लिक्विड त्यांच्या भाषेतलं डॉक्टर पर्ल्सच्या लिक्विड म्हणजे चावून लिक्विड करा म्हणजे नुसतं लिक्विड खा नाही तर त्यांनी म्हटलं राग कमी झाले खूप हिंसा कमी झाली विकार कमी झाले कामीपणा कमी झाला आणि हे सगळे प्रयोगांमधून त्यांनी सिद्ध केले जे आपण अनुभवतोय आणि म्हणजे एक शिक्कामोर्तब झालं सायंटिस्टकडून डॉक्टर पर्ल्सकडून की हे असं होतं कारण आपल्याला कुठेतरी एक बेस लागत होता कारण अनुभवाचा बेस आहे पण जगाला सांगण्याकरता एक बेस लागत होता जो सापडला आणि असे स्वभाव देखील बदलतात सुबुद्धी म्हणून सुबुद्धी होण्याकरिता असे प्रयोग वैज्ञानिक झाले पाहिजेत रक्तातले तम आणि रजकण नष्ट झाले पाहिजेत रजभाव रक्तातला तम आणि रज नष्ट झाल्यानंतर सत्वभावापासून जी निर्मिती भावभावनांची होईल त्याच्यातनं सुबुद्धी निर्माण होईल कुबुद्धी संपेल म्हणजे प्युअर इंटेलिजंट कोशंट हा शिल्लक राहील तिया परी जे सुबुद्धी अपू झालिया निर्वधी निर्वधी अखंड अखंडपणे आत्म्याशी
मंत्रज्ञाला भूतबाधा होत नाही, त्याप्रमाणे आत्म्याशी अखंड युक्त बुद्धी प्राप्त झाली असता. दुसरा अर्थ, बुद्धी तर अशी झाली पाहिजे, ती बुद्धी आपू झालिया निर्वधी अखंडपणे जोडल्या गेली पाहिजे. कशाला? आता विषयाला नाही. विषयाला जर जोडल्या गेली तर काय झाली? कुबुद्धी झाली. सुबुद्धी आत्म्याला जोडल्या गेली तर, भगवंताला आत्म्याला ही बुद्धी जोडल्या गेली तर कोण जोडेल? आता दिलेलं नाही. अनुभवाकडे जावं लागेल. बुद्धीचा कॅरियर कोण? प्राण. इंजन प्राण, डबा बुद्धी, डबा मन, डबा अहंकार. प्राण मन बुद्धी अहंकार ही ट्रेन. तर प्राण खाली जर आला, प्राण नाकातून खाली येतो म्हणजे विषयाकडे धावतो, वर नाकातून वर जातो त्यावेळेस तो आत्म्याकडे जातो. आणि ज्यावेळेस प्राण आत जातो जास्त त्यावेळेस बुद्धी आत्म्याला रत होते. आता अखंडितपणे रत होण्याकरिता अखंडितपणे प्राणांचा प्रवाह जास्त ऊर्ध्व झाला पाहिजे. कार्बन डायऑक्साईड म्हणून थोडासाच भाग खाली आला पाहिजे. म्हणजे 12 आणि 14 प्राण हा अखंडितपणे वरच गेला पाहिजे. आणि कुंडलिनी जागरणानंतर होतं, सिद्धगुरू मिळाल्यानंतर होतं. बुद्धियोगामध्ये तर पहिला प्रयोगच आहे ऊर्ध्व रेता, ऊर्ध्व बुद्धी होणे, प्राण ऊर्ध्व होणे. म्हणजे अखंडितपणे प्राणांचा प्रवाह बुद्धियोग मिळाल्यानंतर ऊर्ध्व होतो, वरच जातो. आणि असा बुद्धियोगाचा प्रवाह वर गेला, तिया परी जे सुबुद्धी आपू झालिया निरवधी अखंड युक्त बुद्धी प्राप्त झाली असता तिला आत्म्याविषयी अखंड भक्ती उपजत असते. त्या बुद्धीला एक प्रेम निर्माण होतं आत्म्याविषयी. घरात माणसाला माणसाचं प्रेम नाही आहे आज आम्हाला. इथे बुद्धीला आत्म्याचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. अखंड सहवासात असणारे नवरा आणि बायकोमध्ये प्रेम किती असेल मायक्रोस्कोपच घ्यावा लागेल हातात. कशालाही मायक्रोस्कोप लागेल. घरामध्ये व्यक्तींचंच प्रेम तपासून पहा. आणि ते बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. अखंडितपणे युक्त बुद्धी झाली, त्याच्यातनं प्रेम प्रसवेल आणि चिटकेल ती बुद्धी. त्या भक्ताला देव संबंधी उपाधी असूनही तो त्याला बाधा करू शकत नाही. ती पहा. पार्थासारख्या निष्पाप भक्ताला विरागी योग बुद्धी मिळते आणि इतर अभावयोगी शक्ती जागृत जिज्ञासूला नामसंकीर्तन, नामजप, नामस्मरण, श्वासध्यान, प्राणध्यान, सोहम ध्यान, मंत्रचैतन्य ध्यान करून पात्रता मिळवलेल्या सात्विक सुबुद्धीस योगबुद्धी श्री गुरुकडून मिळते. मग ध्यानयोग क्रमानुसार उपाधी नष्ट होते. शक्ती जागृत झाल्यावर सुबुद्धी ऊर्ध्व योगभूमी असतात. सगळा अर्थ सांगायची गरज नाही, जसजसे येतील तसे सांगूत. हा असताची उपाधी अकळू न शके. उपाधी म्हटलंय. आत्मा याच्यामध्ये फरक आहे. फार कन्फ्युजनमध्ये पूर्वीचं सायन्स गेलेलं आहे, पूर्वीचं आध्यात्मिक. सायन्सच्या जमान्यात थोडासा शब्द आता बदलावे लागतील. आता मंदिरं तेच आहेत, गुरुद्वारा तेच आहेत, मस्जिद तेच आहेत. त्यांच्यामध्ये असणारी शब्दसंपदा, कथा, कीर्तन, प्रवचन, पुराणांतरींचे, वेदांचे, उपनिषदांचे सगळ्यांचे शब्द तेच असतील. पण भाषा जुनी झालेली आहे. नवीन सायंटिफिक माणसांना ती भाषा
आता आकृष्ट करू शकत नाही. सायंटिफिक त्यांना पाहिजे, सायन्स पाहिजे. पूर्वी असं म्हटलं कारण आपल्या देशाने सायन्सकडे दुर्लक्ष केलं. जगत मिथ्या. साध्ययुगात सायन्स होतं, नंतरच्या काळानंतर सायन्स गेलं. आत्म्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली, आत्मज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, अध्यात्माला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि संसाराला तुच्छ मानलं. म्हणून कर्मत्याग आला, संसार सोडा आला, हा भाग आला. झालं काय? त्यामुळं सायन्स विकसित पश्चिम राष्ट्रामध्ये झालं आणि आत्मविकासाचं सगळा भांडार पूर्वात्याकडे आलं, म्हणजे आपल्याकडे आला. पूर्व कंट्रीजमध्ये. कारण आपण त्याला हेळसाळ केली. शरीर नश्वर आहे, कशाला याला भोग नको, याला जास्त द्यायला, तापवा याला. तापवाचा अर्थ केला खाऊच नका, उपवास करा. आपल्याकडे देखील काही काही साधक आहे 7-7 दिवस उपवास. आज सोमवार, उद्या मंगळवार, परवा सतत उपवास, केव्हाही उपवास. का शरीराला उपवास करून ताडण करणं हा भाग आला. त्याच्या सायन्स किती आहे, कॅलरीज किती चालल्यात, कॅलरीज जातात की नाही, याचं गणितच नाही. आवश्यकता आहे की नाही, का बळजबरी आम्ही काही गोष्टी करायलो, हा भागच नाही आला. आणि सायन्सची हेळसाळ झाली. सायन्स न कळाल्यामुळे फक्त अध्यात्माचा विकास झाला, सायन्स गेलं. त्यामुळे सायन्स त्यांच्याकडे विकसित झालं, अध्यात्म आमच्याकडे विकसित झालं. आंधळ्या लंगड्याची जोडी झाली आणि ते फक्त शरीर विज्ञानाकडे गेले, भौतिकशास्त्राकडे गेले, त्यांच्याकडे आत्मविकास झाला नाही. म्हणून पागलाची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे. पागल लोक तिकडे जास्त झाले कारण त्यांनी फक्त सायन्स पाहिलं, आध्यात्मिक सायन्स, त्याचा विकास झाला नाही. म्हणून गीता ज्ञान आणि विज्ञानाचा समन्वय. इथे विज्ञान आणि ज्ञान दोन्ही एकाच वेळेस चालतील. म्हणून देह आणि आत्म्याचं काय झालं? देहाची हेळसाळ झाली, देहाला निग्लेक्ट मानलं, तुच्छ मानलं. म्हणून याला तापवलं म्हणजे तप असा अर्थ केला. इंद्रियेण कोंडी. माऊलींच्या ओव्या काय एकापेक्षा एक रसभरीत आहेत आणि प्रत्येकाचं एक वेगळं सायन्स आहे. सायन्स सोडून अध्यात्म नसतं. तो भाग नाही सांगत. पण शरीर धर्म आणि आत्मा हे वेगळे मांडण्यात आले. आत्मा वेगळा, शरीर वेगळे, आणि म्हणून द्वैत असा भाग आला. द्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत. शरीर वेगळं आणि विज्ञान वेगळं, धर्म वेगळा, शरीर वेगळं, आत्मा वेगळा. म्हणून आत्म्याकडे जे गेले त्यांनी शरीराची हेळसाळ केली, जे शरीराकडे वळले त्यांनी आत्म्याची केली. म्हणून आपल्याकडे देखील सायन्समध्ये अशी थिअरी होती, पदार्थ वेगळा त्याची शक्ती वेगळी. पण नंतर झालं नाही, पदार्थ म्हणजे शक्तीचा पुंज. म्हणजे आत्मा आणि शरीर असे हे दोन जर धरले आपण, तर आत्मा हा वेगळा नाही आणि शरीरही वेगळं नाही. उलट आत्मा एक बाजू आहे. एका दोरीच्या काठाला आत्मा असेल, दुसऱ्या काठाला शरीर असेल. एका बाजूला आत्मा आहे, दुसऱ्या बाजूला. म्हणून आत्मा आणि शरीर एका दोरीत आहेत, दोरीनं बांधलेले आहेत. याच्यात काही रिॲक्शन झाली तर तिकडे रिॲक्शन होते, आत्म्याकडे रिॲक्शन झाली तर शरीराला भोगावं लागतं, आणि शरीराकडे झाली तर आत्म्याला भोगावे लागते. म्हणून इथे काय म्हटलं?
हा सताची उपाधी आकळू न शके. त्या परमभक्ताला देव संबंधी देह असूनही तो उपाधी त्याला बाधा करू शकत नाही. याला उपाधी म्हटलंय. उपाधी म्हणजे अडचण. नो, शरीराला जी बाधा होते त्या बाधा वरील सायंटिफिक तुम्ही गिरवल्यानंतर, सुबुद्धी झाल्यानंतर तुमचा प्राण अखंडितपणे आत्म्यामध्ये रिचवीत गेल्यानंतर प्राणकोठा कमी पडतो असं होणार नाही. एक, कर्म आम्ही करू शकणार नाहीत असं होणार नाही. आणि कर्माचे फळही आम्हाला भोगावे लागणार नाही. भोग कशाला आहेत? शरीराला. हे सगळे भोग शरीराला भोगावे लागतात. ती भोग तुम्हाला उपाधी होणार नाही, त्या शरीराला अडचण होणार नाही. उलट दोघांचंही चांगलं चालेल. बाबा इथं आत्म्याचं सांगायला, शरीराचं काय, खाण्याचं काय आमच्या, बोला. म्हणजे असं विज्ञान याच्यातनं प्रगटेल, ज्यामुळे शरीर धर्मही तुमचा योग्य रीतीनं पालन केल्या जाईल. आत्मधर्माकडे गेले म्हणून शरीर धर्माची हेळसाळ झाली असं होणार नाही. आम्ही नाही खाल्लं तर कसं होईल, चारवंतर पण केल्याने कसं होईल, इतकुसकच अन्न गेल्याने कसं होईल, मग तेवढ्या कॅलरीज मिळतील का. बरं असंच आम्ही फक्त साधनेत बसलो, प्राणच वर गेला, मरून तर नाही जाणार. मग शरीराला भोगावं लागेल, तडफडूत का आम्ही, काही नाही. अरे उलट बीपी असेल तुमचं तर ध्यान मार्गांच्या, बुद्धियोगाच्या प्रयोगाने बीपी जाईल. सुरुवातीला बीपी वाल्यांना त्रास होतो साधनेत बसायला, पण एकदा जर ध्यान साधलं बीपी कंट्रोलच जातो. पण तेवढं करावं लागेल. कसं काय आता सांगत नाही, पण शरीराला तुम्हाला त्रास होणार नाही ही एक गॅरंटी देऊन टाकली. ऐहिक ती एक गॅरंटी दिली. दुसरी, तुम्हाला कर्मफळ भोगावं लागणार नाही. फक्त काय प्रयोग दिला, निरीक्षण करू नका. आणि तिसरी गॅरंटी, तुमच्या शरीर धर्माला बाधा येणार नाही. जेथन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप, गुणत्रयादिलेप न लगती जेथ. जेथन संचरे पुण्य पाप. वा, अतिशय गोड आणि वैज्ञानिक ओवी. संसार भोगायला सांगितला, शरीर क्रश होणार नाही गॅरंटी दिली, त्याला काही बाधा होणार नाही. कर्म पूर्ण करा, कर्म फळाकडे फक्त पाहू नका, तुम्हाला कर्म बाधणार नाही गॅरंटी दिली. आणि आता गॅरंटी काय देत आहेत, जेथ न संचरे पुण्य पाप. अरे कर्म केल्यानंतर कसंही ते कर्म असो, तुम्ही वैज्ञानिक प्रयोगांनी तुम्हाला सांगितलेल्या बुद्धियोगाच्या ज्या अनंत काही कर्म काय आता ज्ञानेश्वरीत येतील एक एक, ते जर केले तर पाप आणि पुण्य दोन्ही लागणार नाही. म्हणजे 21 तास तुम्ही व्यवहार केल्यानंतर पाप लागू शकतं, आणि 3 तास तुम्ही समजा भजन पूजन कीर्तन कथा काय केलं तर पुण्य लागू शकतं. ते म्हणतात 21 तास जरी संसाराचे कर्म केले तरी त्यापासून मिळणारं पाप तुम्हाला भोगावं लागणार नाही, कारण त्याचा संचार त्या बुद्धीत होत नाही. बुद्धी फिल्म खेचत नाही त्या कर्माचं. तुम्ही केलेल्या सांसारिक कर्म आणि परमार्थिक कर्म, ऐहिक कर्म आणि पारलौकिक कर्म याची जी फिल्म फोटो घेतल्या जाईल, त्याच्यामध्ये पाप आणि पुण्याचे ठसे जे उमटल्या जातील, त्या फिल्ममध्ये येणार नाहीत ही एक गॅरंटी. का ज्ञानेश्वरीकडे वळलं पाहिजे, सगळ्या गॅरंट्या द्यायल्यात. आजकाल गॅरंट्याचा जमाना आहे आणि भगवान गॅरंटी देत चाललेत. जेथ न संचरे पुण्य पाप, पापही लागणार नाही आणि पुण्य लागणार नाही. आणि म्हणून अर्जुनाला युद्ध करायला सांगितलेले.
युद्ध करायला सांगितलेलं आहे. आणि तरी तो अहिंसक झालेला आहे. युद्ध करून जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप, उपाधी रहित देवात्मशक्ती हे परमतत्व आहे. उपाधी रहित तत्वांशी युक्त असलेल्या बुद्धीत पाप पुण्यांचा शिरकाव होत नाही. पाप आणि पुण्यांचा शिरकावच होत नाही. पुढे जसं येईल तसं सांगेल. जे सूक्ष्म अतिनिष्कंप, पाप पुण्याचा शिरकाव होत नाही. जे परमतत्व अतेंद्रिय व अतिशय निश्चळ असते, म्हणून बुद्धिशक्ती तशीच झालेली असते. तिच्यामध्ये सत्व रजतम या गुणांचा, वात पित्त कफ या 3 दोषांचा व मलविक्षेप आवरण इत्यादीचा स्पर्श देखील नसतो. का होत नाही? फिल्म का घेतल्या जात नाही? फिल्म घ्यायला काय काय पाहिजे? जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप. बुद्धी कशी होते? सूक्ष्म होते. इंटेलिजंट कोशंट मध्ये पहिला भाग बुद्धी शार्प झाली पाहिजे, म्हणजे सूक्ष्म झाली पाहिजे. काही काहींचं सगळं लेट करंट असतं. अनुभव आला तरी हो मला पण दिसलं होतं नंतर कळतात. सगळं लेट करंट. लोक हसल्यानंतर मग ते पाहतात, हसले का मग ही थोड्या वेळानं मग त्यांच्या लक्षात येतं. ही जडबुद्धी झाली. सूक्ष्म बुद्धी म्हणलं की तपेल. सूक्ष्म अगदी छोट्या छोट्या भावनांचं देखील संवेदनक्षम झालेली पाहिजे ती बुद्धी. कुठे अनुस्वार आहे, कुठे टिंब आहे, कुठे काय, एकदा पाहिलं की लक्षात आलं पाहिजे. एकदा वाचलं की लक्षात राहिलं पाहिजे. सूक्ष्म बुद्धी एक पाठी. नाही तर कर्माधारे राटीच, कर्माधारे राटीच, कर्माधारे तजे तजे, मग पुन्हा अरे ओ राहाटीजे. असं नाही. सूक्ष्म. अजून सुबुद्धी झाली म्हणजे ती सूक्ष्म झाली पाहिजे. इंटेलिजंट कोशंटला अतिशय शार्प आणि सूक्ष्म बुद्धी पाहिजे. ज्याला शार्प म्हणतो त्याला अध्यात्माने सूक्ष्म म्हटलंय. जी सूक्ष्म अतिनिष्कंप. कधी सूक्ष्म होईल आणि सुबुद्धी होईल? निष्कंप. निष्कंप म्हणजे जी कापणार नाही, चळवळ नाही, वळवळ नाही. लक्षात घ्या. ज्या बुद्धीमध्ये चळवळेपणा वळवळेपणा नाही ती बुद्धी. अभ्यासाला बसल्यानंतर पापणी केव्हा हल्ली हेही कळू नये. आधी अभ्यासाचं बोलतो. हात हलता कामा नाही. पंख्याची घरघर देखील हे करता कामा नये. मला आठवत होतं माझा ज्यावेळेस मूड लागायचा ना अभ्यासाला, मला घड्याळाची टिकटिक चालायची नाही, ती पण बंद करून टाकायचं. निष्कंप. कंपायमान बुद्धी होतच कामा नाही. कंपायमान बुद्धी न होण्याकरिता प्राण प्रवाह अखंडितपणे ऊर्ध्व झाला पाहिजे. आणि ऊर्ध्व होण्याकरिता योगाग्नी पाहिजे. आणि म्हणून साधनेत तुमची गती तशी झालेली पाहिजे. आणि सत्व आणि रजाचे परमाणू तुमच्या रक्तातून निघून गेले पाहिजे. मग त्याच प्रकारचा अन्न खाऊन बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे. प्राण हलका झाला पाहिजे. योगाग्नी प्रचंड पाहिजे. ज्यांनी ऊर्ध्व प्राण केला की बुद्धी वर, आणि जास्तीत जास्त प्राण जितकं आत जाईल तितकी शार्प बुद्धी, सूक्ष्म बुद्धी. जे तुटून पडेल त्या विषयावर ते. सूक्ष्म अतिनिष्कंप.
सूक्ष्म आणि निष्कंप, कंपायमान नाही. नाही तर आधीच तर आपण वाचतो पण नंतर कळत नाही. पुष्कळ जण वाचतात, कळत नाही अर्थ. वाचल्यानंतर अर्थ कळत नाही, काय वाचलं पुन्हा जातात मागे. पुन्हा पुन्हा मागे जातात, शेवटी लक्षात राहत नाही. कंपायमान बुद्धी होते. प्रवाह सारखा खाली येत असतो, कारण खूप खाल्लेलं असतं पुरणपोळ्या दाबून. आणि आई आजकालच्या आया अशा पक्वान्न करून देतात, कारण मुलगा डॉक्टर होणार आहे. त्याचं पोटाचं म्युनिसिपाल्टीचं गटारखाना करून टाकतात. तिला वाटत असतं चांगलं चुंगलं करून दिलं म्हणजे याची बुद्धी जडच होत जाते. सगळा प्राण खाली येत जातो, मरेपर्यंत खातात. सूक्ष्म अति निष्कंप. ज्या वेळेस असं झालंय बस एकच दिसलं पाहिजे, ते शब्द, शब्दवेध, आणि इतकं ध्यान लागलं पाहिजे काहीच दुसरं दिसू नये. जसं अर्जुनाला काय दिसलं? पक्षी, त्याच्यातला एक डोळा. आपल्याला वाचत असताना पुरणपोळ्या, चहा, पोहे, पिक्चर सगळं दिसतं. हे सोडून सगळं दिसतं. निष्कंप. म्हणून एक काम एक विचार आपण साधना सांगितली. जे काम करू त्यावेळेस वर्तमान काळातच फक्त ते काम, भूतकाळात जायचं नाही, भविष्य काळाचा वेध घ्यायचा नाही, आणि तेच फक्त पाहायचं. वर्तमान काळ बस संपलं, दुसऱ्या कामाचा देखील विचार नाही. अभ्यास अभ्यास, साधना साधना, त्यावेळेस दुसरं काम नाही. हे साधनेच्या वेळेस अभ्यास लक्षात येतो, आणि अभ्यासाच्या वेळेस साधना लक्षात येते. स्नान करता वेळेस जेवणाचं आठवण राहते, आणि जेवणाच्या वेळेस अभ्यास झाला नाही ही आठवण येते. काही नाही, हे असायंटिफिक झालं. सूक्ष्म प्राण, सूक्ष्म बुद्धी आणि तमरजरहित बुद्धी झाली की निष्कंप होते. आणि सवय लावायची, त्याच्यात प्रेम उत्पन्न होऊ द्यायचं. गुणत्रया दिले पण लगती जेथ. गुणत्रय सत्व रज तम, ह्या तिन्ही गुणामधून जे कर्म उत्पन्न होतात ते होणार नाहीत, ही एक गॅरंटी एक. आणि जी पूर्वजन्मीची असतील ती चोखाळून शुद्ध होऊन तुमच्या समोर येतील बघण्याकरता, ती गॅरंटी दिली. लेप लागणार नाही गुणत्रयांचा. तुम्ही रागावले म्हणजे राग आणू नये असं नाही, तुम्ही भांडू नये असं नाही, तुम्ही क्रोध करू नये असं नाही, पण किती वेळ? क्षणिक, वरून कामापुरता. काही बाया पोराला असं मारतात की नाही, नंतर लक्षात येतं की त्याचं कान फार सुजलं, गाल फार मोठा सुजला, कारण रागच येतो. असं देखील होता कामा नये, करावं लागतं. टेम्पररी विसरून गेलं पाहिजे. जळत राहतो आपण अखंडपणे, क्रोधाग्नी आपला जळत राहतो आपण, आणि त्याच विचारातच असतो. तसं होता कामा नये, कारण गुणत्रयादी लेप जर असतील तर असे फोटो ओढले जातात त्रिगुणात्मिक कर्माचे. म्हणून रक्तामधले सत्व शिल्लक राहणं आणि रज आणि तम देखील गेलं पाहिजे, उलट सत्वही गेलं पाहिजे. तर मग कुठलंही कर्म तुम्ही करा, बुद्धी शुद्ध झाल्यामुळे, त्याच्यामध्ये तम आणि रज नष्ट झाल्यामुळे फक्त भगवंताचंच ती फोटो घेईल, कर्माचे कुठलेच फोटो घेणार नाही, आणि पाप आणि पुण्याचे ती फोटो घेणार नाही, कारण शुद्ध बुद्धी झाली. फालतू फोटो घेणार नाही. लक्षात घ्या, म्हणजे फार बारीक चाललंय बरं का. म्हणजे इंटेलिजंट कोशंट वाढण्याकरिता तुमच्या रक्तामधले दोन्हीही गुण गेले पाहिजेत, तम आणि रज. त्याच्यासाठी
काय काय प्रयोग आपण सांगितले तुम्हाला माहिती आहे, आणि हळूहळू जशा ओव्या येतील तसे मी सांगेन. हे प्रयोग करायचे. रक्त काढल्यानंतर एक थेंब रक्त काढायचं, काचेच्या स्लेटवर ठेवायचं, ते वाळवायचं, उजेडामध्ये पाहायचं. वाळल्यानंतर काळा रंग जितका जास्त असेल तितकी आम्ही तमोगुणी, लाल रंग जितका जास्त असेल तितकी आम्ही रजोगुणी, फुल गुलाबी पांढरा असेल तितकी आम्ही सत्वगुणी. पण हेमोग्लोबिन 6.5 असेल तर फुल गुलाबी सगळं दिसेल, म्हणजे तुम्ही संत झाले आणि बुद्धी तुमची शार्प झाली समजू नका. 14.5 हेमोग्लोबिन कायम ठेवून जर रक्ताचे रंग बदलले तर इंटेलिजंट कोशंट वाढला. नाही, आमचं पोरगं बहुतेक शार्पच झालं नाही, आणि चालता येईन त्याला. काय शार्प होणार? गुणत्रयादी लेप, हे गुणत्रय सत्व रज तम हे रक्तामधून निघून गेले पाहिजे. शुद्ध सत्वाचा रंग प्रगटला पाहिजे. मग पुण्य आणि पाप याचे फोटो, याचे कर्म जे आपण करूत, म्हणजे धार्मिक कर्म केले तेही पुण्य म्हणून लागणार नाही, आणि पापी बाकी काही थोडे बहुत कर्म झाले तरी त्याचे फिल्म पाप लागणार नाही. ही फिल्म बुद्धी घेणार नाही आणि मायक्रो फिल्म तयार होणार नाही. क्रियमान कर्म जेथ न संचरे पुण्य पाप, क्रियमान कर्म वर्तमान काळातली दैनंदिन कर्म 24 तासात 26 मैल फिल्म तयार होते आपली. 24 तासात 26 मैल फिल्म तयार होते. असं कोणीतरी गणित केलं आहे. चूक असू शकतं, बरोबरही असू शकतं. तर ह्या फिल्म फोटो घेतल्या जाणार नाही, म्हणून पाप आणि पुण्य लागणार नाही, आणि म्हणून पुढे काय नाही ते येईल समोर. तिच्यामध्ये सत्व रज तम या गुणांचा, वात पित्त या दोषांचा चिकनगुन्या झाला. का झाला? वात रोग झाला. का? वात पित्त कफ आमचे कंट्रोल झालेले नाहीत अजून. पित्त प्रकोप झाला, उलट्याच होतात. वात पित्त कफ पाहिजे ते तिन्ही पाहिजेत, पण मर्यादित पाहिजेत, अमर्याद नाही. हे कंट्रोल झाले पाहिजेत, तर तुमची पाप पुण्य ती बुद्धी फोटो घेत नाही. एवढं सायन्स कोणी सांगितलं नाही जे माऊलींनी सांगितलं, कोणी सांगितलेलं नाही. एकच सांगितलंय जगात, बस बोलो रामभाई करा. त्याची ऊर्जा किती निर्माण होते हे पण सांगितलं नाही. मलविक्षेप, आवरण, अविद्या, शक्ती, अभिनिवेश, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकारही उत्पन्न होणार नाहीत. त्यामुळे रक्तामधले ते भावकण निघून गेले म्हणजे, आणि त्यामुळे पाप आणि पुण्याचा स्पर्श होणार नाही. तुम्ही सोवळे झालात, सोवळं घालतात आणि ओवळी कृत्य करतात. अरे ओवळ्यामध्ये राहा, पण असं सोवळी बुद्धीचे कृत्य करा, हरकत नाही. आम्हाला शिवू नका, आम्हाला शिवू नका. बरं झालं यांना शिवू नका, यांचे वाईट किरण तरी आपल्यावर येणार नाही. एखादं म्हणलं की नाही आम्हाला शिवू नका, लांबच राहा, भानगडीच नको. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेष नाशे संसार भय. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, काय शब्द आहेत? पुण्यवशे, अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे बरं सिद्ध गुरु भेट व्हायला. अगोदर तर अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे मानव देह मिळायला.
त्याच्यात पुन्हा भारतात जन्म व्हायला, झाला आफ्रिकेत, युगांडा, कॅलिफोर्निया, किंवा झाला समुद्रात कोलेन टराटा, अनमोडल माटा, काय उपयोग काहीच नाही. आधी पुण्य पाहिजे, मानव देहात आलो पाहिजेत नंबर 1. नंतर चांगल्या घरी जन्मलो पाहिजे. आज जन्मले भिकाऱ्याच्याच घरी, चांगल्या घरी, चांगल्या कुळात. 1. नंबर 2, भारतात जन्म झाला पाहिजे. अमेरिकेतच झाला, बसले रॉक अँड रोल करीत. भारतात झालं पाहिजे. भारतात पुन्हा कुठे ते आलं. आता ज्ञानेश्वरी म्हणून महाराष्ट्रात झाला पाहिजे. का ज्ञानेश्वरी मायनस केली उत्तर हिंदुस्थानात होऊन तुमचा फायदा काहीच नाही. महाराष्ट्रात झाला पाहिजे. मग निदान परभणीत झाला पाहिजे. पुन्हा आलं. आता बाकीचं काहीच बोलत नाही. समजा असं याला भाग्य लागतं. अर्जुना पुण्यवशे, अनंत जन्मीचं कर्मकांडांचं पुण्य एकत्रित केल्या जातं आणि ते फळाला आल्यानंतर त्या पुण्याईनं सिद्धगुरु भेट होऊन बुद्धियोग जर मिळाला, अर्जुना पुण्यवशे, नामदेव महाराज देखील म्हणलेत, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेने या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी खूप खूप पुण्य केलंय मी. तेव्हा भगवंतानी सिद्धगुरु भेट देऊन ही कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्ही आणि आम्ही ह्या मार्गात आलो तर ॲक्सिडेंटली आलो नाही. नाही फलाण्याची ओळख होती, चला म्हणले जातोच म्हणलं एकदा, असं नाही झालं. ते अनंत जन्मीचं पुण्य, त्यामुळे हे सगळं मिळालंय. आता दुर्बुद्धी आहे आमच्याकडे बरीचशी, म्हणून ते टिकू देत नाही, ती गोष्ट वेगळी. करू देत नाही पण दुसरी गोष्ट वेगळी. होऊ देत नाही, करू देत नाही, टिकू देत नाही, बसू देत नाही, चालू देत नाही, मांडी देखील घालू देत नाही 2 तास. अरे ज्यांनी बुद्धियोगच माझा चालू होता बोलताना, ज्यांची मांडी सुटली नाही त्यांना चांगले अनुभव आले, आणि जे थोडी वळवळ करून मांडी सुटली असेल ते गेले, सण झालं नाही. बुद्धियोग सांगत असताना काहींना फार चांगले अनुभव आलेले. मला 3 साधकांनी सांगितले. बाकीचे असतील वळवळ चळवळ, मनच इकडे तिकडे फिरत असेल तर काय ते बुद्धियोग सांगितला काय, काय सांगितलं काय, काय फरक पडणार आहे. ज्यांची मांडी जरी सुटली असेल तरी ते गेले समजा खाली. आज मांड्या कोणी जास्त हलवत नाही, का बुद्धियोग नाही ना. त्यावेळेस त्या वेव्स पेलल्या पाहिजेत. आणि त्यावेळेस माझं सारखं सांगणं होतं की मांड्या बिलकुल हलवू नका, पण इलाज नव्हता. वळवळ चळवळ चळवळ चालूच. अर्जुना ते पुण्यवशे, यालाही पुण्य लागतं. मिळाल्यानंतर टिकणं, मिळणं, बुद्धी होणं, चालणं, जमणं, याला पुण्य लागतं. जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, अल्पची, हा बुद्धीचा योग आत्म्याशी म्हणजे बुद्धी योग, आत्म्याला एकदा चिटकल्यानंतर त्या ईश्वराची आत्म्याची किरण बुद्धीला जर
थोडी जरी मिळाली, थोडी थोडी अल्प, आत्म्याचा प्रकाश बुद्धीमध्ये विकार गेलेले आहेत. आत्म्याचा प्रकाश कधी होईल? विकार गेले पाहिजेत, गुणत्रय रक्तामधले गेले पाहिजेत. विकारी बुद्धी जी आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सर, हे गेले पाहिजेत. पुण्य आणि पापांचे फोटो त्या कर्मांचे घेण्यात बुद्धी आता तयार नाही आहे. ऑनच होत नाही आहे तो कॅमेरा. आता ऑन झालेला आहे, ईश्वराचा फोटो निघतोय त्याच्यात, कर्माचा फोटो निघत नाही आहे. आता ईश्वर समोर असेल तर फोटो कोणाचा निघेल? आता तुमचा नाही निघणार, आता माझा फोटो चालला आहे, कारण माझ्याकडे कॅमेरा ऑन झालेला आहे. बुद्धीचा कॅमेरा, ईश्वराचा फोटो कधी निघेल? बाप्पासाहेब नेहमी सांगायचे, काच आहे, काच, आईना, तुमचं तोंड दिसत नाही का? काजळी जर चढली असेल तर, कंदील माहिती आहे ना तुम्हाला, कंदील लॅम्प, त्याच्या फुग्याला जर काजळी चढली तर आतला प्रकाश बाहेर दिसतो का? पण बुद्धीचा प्रकाश बाहेर का येत नाही? काजळी चढलेली. ती काजळी कोणती असते? आईना. बुद्धी आईना आहे, त्याच्यावरती काजळी चढली तर आत्म्याचा फोटो ती घेईल का? नाही. ती काजळी काढावी लागते. आपल्याला एवढंच काम करायचं आहे, विकारांची काजळी. आणि शुद्ध एकदा काच झालं की ॲटोमॅटिक आत्मा समोर आहे, त्याला म्हणावं लागत नाही, हां चलो रेडी स्माईल, असं काही नाही. फोटो बिलकुल घेतले जातं. जसा फोटोवाला म्हणतो ना, जरा हसा, मग हसतात लोक, ही, आणि मग तो फोटो येतो. असा ऑन करायची गरज नाही, तर फोटो प्रतिबिंब दिसूच लागतं समोर. आत्मा समोर, बुद्धी प्रकाश घेते. आणि असं थोडं जरी प्रतिबिंब, थोडे किरण पूर्ण अंशाने जाईल. सुरुवातीला तुम्हाला थोडे जरी किरण आत्म्याचे मिळाले, इमोशनल कोशंटची सुरुवात होते आणि स्पिरिच्युअल कोशंटकडे प्रवास सुरू होतो. इंटेलिजंट कोशंट स्वतःच्या जीवनात माणसाने कर्तृत्वानं कमवू शकतो, पण इमोशनल कोशंटचा काही भाग येऊ शकतो थोडी बुद्धी शुद्ध करून, प्रेम थोडंसं निर्माण करून. पण स्पिरिच्युअल कोशंटकडे जात असताना प्रभू कृपाच पाहिजे, पूर्ण प्रतिबिंब बुद्धीत आत्म्याचं पडलं पाहिजे, बुद्धियोग झाला पाहिजे. आणि एरवी प्राण जर खाली व्हायला लागला तर प्राणाचं तोंड कोणीकडे असतं? विषयांकडे खाली असतं, आणि आत्म्याच्या विरुद्ध असतं 36 आकडा. कसा फोटो येईल? आणि फोटो कशाचे येतील? विषयांचे. आणि बुद्धी अशी पलटली, ऊर्ध्व प्राण झाला, आत्म्याकडे तोंड झालं, आणि क्लीन काच असेल, शुद्ध काच असेल, अगदी बेल्जियमचा, एकदम फोटो छान येतो. अर्जुना ते पुण्यवशे, पण त्याला पुण्य पाहिजे. जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, थोडी काच जरी शुद्ध झाली सुरुवातीला, आणि थोडं जरी आत्म्याची किरण पडली त्या बुद्धीत अल्पची, तरी अशेषही नासे संसार भय. आणि थोडं जरी आत्म्याचं प्रतिबिंब पडलं अर्जुना, पूर्णांशाने नंतर पडेल, तर संसार चक्रातून मुक्तीची घोषणा झाली म्हणून समज. संसाराचे कुठलेही बंधनं प्राप्त होणार नाहीत. कर्मबंधनापासून मुक्ती मिळेल, विकारांपासून मुक्ती मिळेल, पाप पुण्यांपासून मुक्ती मिळेल. संसार भय संपलं म्हणून समजा, संसार सागर तरून जाण्याची गॅरंटी आली म्हणून समजा. म्हणजे याच्यात तुम्ही प्रवेश जरी केला, थोडा जरी बुद्धियोगाचा अनुभव येऊ लागला, गॅरंटी झाली समजा, संसार भय नक्की नाश होऊ शकतो. 41वा श्लोक. भगवद्गीता. व्यवसायित्मिका बुद्धिर रेकेह कुरुनंदन, बहुशाखा हनंताश्च बुद्ध्यो
व्यवसायिणाम व्यवसायित्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन. पार्था, या मोक्षपंथात आत्मनिश्चय स्वभावाची बुद्धी ही एकच आहे. हीत एकच आत्मा समोर असतो व त्याला जोडून व्यवहार होतो. अनिश्चयी साधकांच्या बुद्धी अनेक प्रकारचे फाटे फुटलेल्या बहिर्मुखी असतात, सन्मुख असतात, नसतात, विन्मुख असतात, म्हणून अनंत असतात. त्यातून मतभेद, मतवाद, अनर्थवाद पांगतात हे उघड दिसत आहे. समगीत ह्या श्लोकावर वापस यायचं. योगी निश्चय स्वभावी बुद्धी एकची दैवी, नाही बुद्धीत निश्चय अशा अनंत त्या होय. जैसी दीप कळिका धाकुटी, परिबहुते जाते प्रगटी, तैसी सतबुद्धी हे थे कुटी म्हणो नये. सतबुद्धी शब्दाला आधी सुबुद्धी, आता सतबुद्धी. सत शब्दामध्ये सत्व शब्द आहे, सत शब्द आहे. म्हणजे ज्या बुद्धीत तम आणि रज नाही, फक्त सत्वभाग शिल्लक उरलाय ती बुद्धी. आणि म्हणून सद्बुद्धी देवो आपण म्हणतो. देव तुला सद्बुद्धी देव. आता काय माती देणारे? रजोगुण याला येईन त्याला ये. तमोगुणही गेले नाहीत रक्तातले, रजोगुणही गेले नाही, देव सद्बुद्धी देव. त्याचं काय बंद आणलंय? आपण सहज शब्द वापरतो. बाबा रे देव तुला सद्बुद्धी देव, जसं काही याला पण आहे. सद्बुद्धी, ज्या बुद्धीमध्ये कुठलेही विकार नाही, रज आणि तमाचे परमाणू शिल्लक नाहीत रक्तांमध्ये, काम क्रोध लोभ मोह मत्सर हे सगळे संपलेले आहेत, क्रियेमध्ये प्रक्रियेमध्ये देखील येत नाहीत. शुद्ध काच स्फटिकासारखी बुद्धी झालेली आहे, तिला म्हणतात सतबुद्धी. पण सत्वभाग शिल्लक आहे, रज आणि तम गेलेले आहेत. जैसी दीप कळिका धाकुटी, परिबहुते जाते प्रगटी. दिव्याची ज्योती लहान असते, पण ती मोठा प्रकाश प्रगट करते. त्याप्रमाणे आत्मसंगी बुद्धी अल्प जरी असली तरी ती लहान म्हणू नये. सिद्धयोग विज्ञानी क्रमाने महान विश्वव्यापी होत जाते. आमचं काय बाबा, थोडीशीकच बुद्धी आहे, थोडंच मिळालंय आम्हाला, अल्प म्हणू नका अर्जुना. थोडा बुद्धीमध्ये जरी प्रकाशाला बुद्धियोगाचे थोडे जरी अनुभव तुम्हाला सुरू झाले, हा योग मिळाल्यानंतर थोडाही प्राण प्रवाह थोडा ऊर्ध्व होऊन चिटकला तरी अल्प म्हणू नका. आपल्याला काय नाही, काय नाही, प्रसाद मिळाला हो मिळाला, पण इतकाच दिला, अरे हरकत नाही ना, तितका दिला ना. पाणी द्या म्हणलं, मग एक गुढभरच दिलं. अल्प म्हणू नको. भगवंतानी दिलं पण थोडीच बुद्धी दिली. थोडं जरी अनुभव आला, थोडा थोडा अल्प, त्याला लहान समजू नको, कारण त्याच्यातनी महातेज प्रगट होणारे भविष्यात, ही गॅरंटी आहे. पण हळूहळू साधना केल्यानंतर आता कधी कधी आणि सगळं गुरुच्या जोरावर शक्य नाही. गुरु काय करतो? फक्त आपल्या उद्बत्तीनं तुमची उद्बत्ती पेटवतो. बाकी तुम्हालाच ते महातेज प्रगट करावं लागतं स्वतःच्या ताकदीवर. आई काय करते? घास त्या बाळाला देते, ती चावत बसते का त्या बाळाला चावावं लागतं?
त्यांनी तसंच गिळलं कॉन्स्टिपेशन होईल. त्याची त्यांनी भोग भोगायचे. गुरु सुटला. दीपे दीप लाविला, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा असतो. पण मोठा महाअग्नी स्वतःला तपश्चर्येतनं निर्माण करावा लागणार आहे, हे विसरू नका. अर्जुनाला तर खूप झापलंय भगवंतानी मधून मधून. तरी अभ्यासी लक्षण देशी, काय वायाची तू प्राप्तीची चाड वासी, पर्याभ्यासी लक्षण देशी. आपल्याला सगळ्याला मिळावं वाटतं, पण आयतं मिळावं. आणि जिथं आयतं मिळण्याचं वाटतं त्याच्याजवळ असेल म्हणून रांगा असतात. महाराज हात ठेवा आमच्या डोक्यावर, आयतं. असं आयताड भगवंतानी कुठेही सांगितलेलं नाही आणि कुठल्याही ओव्या कुठल्याच धर्मशास्त्रात नाही. जैसी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सतबुद्धी येथे कुटी म्हणू नये. म्हणून ही लहान आहे असं म्हणू नको. अरे इंटेलिजंट कोशंट वाढला आणि इमोशनल कोशंटचा थोडा जरी परिणाम झाला तर स्पिरिच्युअल कोशंट नक्की ती होणार. तुम्ही फक्त करत राहा, विचारू नका, मार्गस्थ व्हा. छोटी नाही ती, विश्वव्यापी होईल, विश्वघर होईल, विश्वबुद्धी होईल. पण छोटी समजू नका. कधी होईल कधी होईल कधी होईल, मग जाऊ द्या, लवकर होत नाही का, असं नाही. जैसी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी. एक छोटी काडी लावली एखाद्या गंजीला. सुरुवातीला काड्याची ज्योत किती असते, छोटी, पण एकदा गंजी पेटल्यानंतर महाकाय असा ज्वाळा निघतात. बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणू नये. लहान समजू नका. तुम्हाला थोडाही अध्यात्माचा अनुभव आला तो छोटा समजू नका. एक महातेज पुढे प्रगट होणार आहे, पण सब्जेक्ट टू कंडिशन. अभ्यास केला पाहिजे, साधना केली पाहिजे. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझी ठाई अभ्यासी मिळे. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. ही दीपकळिका महातेज प्रगट होणार असेल तर अभ्यासाला काही दुष्कर नाही, साधनेला काही अवघड नाही. पण साधना करणं मात्र झाली पाहिजे. म्हणून मला येऊन मिळशील असं गॅरंटी दिलेली. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचार शुरी. जे दुर्लभ चराचरी सदवासना विचार शूर. कोणाला शब्द वापरला माऊलीनी? विचार शूर शब्द वापरलाय. शब्दमार्गी पंडितांना. साधना सोडून कीर्तन करणाऱ्यांना, साधनाभ्यास सोडून भागवत कथा निरूपण करणाऱ्यांना, साधना सोडून वेद पठन करणाऱ्यांना, वेद पंडितांना, विद्वानांना, प्रवचनकारांना विचारशूर म्हटलंय. यांची पहिलवानगी कशात आहेत? विचारशूर. ब्रह्म काय निरूपण करायला सुरुवात केली. दिसत गिसत काही नाही आणि दिसलं गिसलंही काही नाही. विचारशूर म्हटलंय.
सत्य श्रेष्ठ की असत्य श्रेष्ठ विचारातनं, देव आहे की नाही विचारातनं. आम्ही देवाला मानतो जसं काय यांनी पाहिलं आहे, आम्ही देवाला मानत नाही जसं काय यांनी खूप प्रयोग केलेत. विचार शूर म्हटलं यांना. विचारातनं सगळं, तर्कातनं. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. पार्था विचार शुरांनी म्हणजे शब्द श्रीमंतांनी, शब्द श्रीमंत म्हटलंय बाप्पासाहेबांनी, अनेक प्रकारांनी ही योगबुद्धी मिळण्याची इच्छा केलेली आहे. प्रत्येक कीर्तनकारापासून पंडितांना वाटतं की सद्बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे, पण प्रत्येकजण म्हणतो तुला सद्बुद्धी प्राप्त हो, मला हो कोणी म्हणत नाही बरं का. आणि प्रत्येकाला वाटतं आपण तर सद्बुद्धी आहोतच, फक्त हे जरा कार्टून जे पुढचं आहे आपल्यासमोर आलेलं हे बरोबर नाही. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी. विचार शुरांना वाटतं की ही आत्मप्रकाशयुक्त बुद्धी आम्हाला प्राप्त होवो, आत्म्याच्या प्रकाश प्रतिबिंबित करणारी बुद्धी आम्हाला प्राप्त होवो, असं या विचारवंतांना पंडितांना सगळ्यांना वाटतं. पण जे दुर्लभ चराचरी सद्वासना, परंतु ती अंतर्मुख आत्मयुक्त सद्वासना या जगात दुर्लभ आहे. जड शब्दांच्या जाळ्याने अतेंद्रिय परमात्म्याची शिकार कोणी केली आहे. शब्द कसे आहेत? जड आहे. पण शब्द कशातनं निर्माण होता? तो शब्द आकाशातनं. बरं ठीक आहे, तरी आपल्या याच्यातनं विचार कुठून प्रसाव होतात? मनातनं. मन प्रोडक्शन आहे विचारांचं. मन फोटो घेतंय का भगवंताचं? नाही. मन संपलं पाहिजे तर भगवंताचा फोटो खेचला जाईल. मनाचा मृत्यू झाला पाहिजे म्हणजे विचार संपले पाहिजेत तर भगवंताचा फोटो घेतला जाईल. चळवळ संपली पाहिजे, वळवळ संपली पाहिजे, मनाचं प्रोडक्शन संपलं पाहिजे तर फोटो घेतले जाईल, ती बुद्धी प्रगट होईल. आणि विचारशूर काय करतात? कथा करतात, प्रवचन करतात, शब्दांनी सांगतात. म्हणजे प्राण कुठे वाहतो? बाह्य वाहतो, खाली वाहतो, विषयांकडे वाहतो. शब्द मनातनं तयार होतात. मन आणि विषयांचा संबंध हे तो सद्बुद्धी कशी प्राप्त होईल? एक, ईश्वराचा फोटो कसा घेतला जाईल? ती बुद्धी आत्म्याकडे नाहीच आहे, ती विषयांकडे गेलेली. भलेही अध्यात्माचा विषय असो, भलेही अध्यात्माचा विषय असो, चर्चा भगवंताची असो, नामसंकीर्तनाची असो, भगवान गुणानुवादाची असो भगवंताच्या, पण शेवटी चर्चाचे ना, अनुभव तर काही नाही ना बुद्धीला. म्हणून त्यांना हे मिळणार नाही ही पण गॅरंटी झाली. नाही मिळणार त्यांना, ही सद्बुद्धी नाही मिळणार ह्या विचारशूरांना. आणि म्हणून आधीच सांगितलंय, शब्दे विण संवादिजे इंद्रियानेनता भोगिजे फळादी झोंबिजे प्रमेयासी शब्दे विण संवादिजे. शब्दाशिवाय संवाद आहे म्हणजे विचारच नाही तर शब्द कुठले आले? पांडित्य कुठलं आलं? प्रवचन कुठली आली? पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी. म्हणून विचारवंतांनी, पंडितांनी, विद्वानांनी, कथा कीर्तन करणाऱ्यांनी जरी अपेक्षा केली आम्हाला मिळावी ही सद्बुद्धी, मिळणार नाही. ही दुर्लभ चराचरी, चराचरांना दुर्लभ आहे. मग इंटेलिजंट कोशंट शब्दशुरान इंटेलिजंट कोशंटपर्यंत प्रयोगाने जाऊ शकतील, पण इमोशनल प्लस स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होऊ शकणार नाही ही ओवी सांगायली. ओवी सांगते
दुर्लभ चराचरी सद्वासना. अरे अशी वासनाही त्यांना निर्माण होत नाही की आमची बुद्धी निर्विचारी व्हावी, आमची बुद्धी शब्द संपून जावेत, इंद्रियातीत आम्हाला प्रतिबिंबित आम्हाला काहीतरी व्हावं, अनुभव यावा, नाही वाटत. अनेक महाराज लोक भेटली, त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रसंग आले. प्रत्येकाला पाहिजे, पण त्यांच्या कल्पनेत जसं आहे तसं पाहिजे. आपल्या तालमीत ते बसणार नाहीत.